तर भ्रष्टाचार संपवण्यासाठी तुकाराम मुंढेंचं रक्त सर्व खाते प्रमुखांना द्या. माजी राज्यमंत्री सुबोध सावजींनी मुख्य सचिवांना हे पत्र लिहिलेलं आहे. मुंढेंच्या रक्तामुळे इतर अधिकारीही प्रामाणिकपणे काम करतील असं सुबोध सावजी यांनी आपल्या पत्रात म्हटलं. महाराष्ट्रातल्या सर्व अधिकाऱ्यांना यामध्ये भाग घ्यावा लागेल. आज सर्व अधिकाऱ्यांच्या अंगात जर तुकाराम मुंढेंच्या रक्ताचा थोडा भाग गेला तर निश्चित महाराष्ट्राला फायदा होईल आणि महाराष्ट्र सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आमची ही कळकळीची मागणी आपण पूर्ण करा आणि केलेली कार्यवाही कळवा आणि या पत्राची पोच द्या अशी विनंती करतो. तर माझ्यामध्ये अन्याय सहन करण्याची क्षमता आहे असं संजय कुटेंनी म्हटलंय. मंत्रिपदावरून भाजपचे आमदार संजय कुटेंनी हे वक्तव्य केलंय. मनासारखं घडत नाही त्यालाच राजकारण म्हणतात असं देखील संजय कुटेंनी म्हटलं. माणसाला समजलं तर अन्याय, नाही समजलं तर अन्याय. आणि मी असा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा की मी ध्येयावर चालणारा कार्यकर्ता. मला कधी काही भेटलं की नाही भेटलं मला फरक नाही पडणार. मी ध्येयासाठी काम करतोय आणि आय एम हॅपी इन माय लाईफ. तर आपल्याप्रमाणे आणखी कार्यकर्ते आहेत जे अनेक वर्षापासून काम. मी तेच सांगतो माझ्या कार्यकर्त्यांना की राजकारणाची परिभाषा एका वाक्यामध्ये आहे. जेथे मनासारखं घडत नाही त्याला राजकारण म्हणतात. त्या उत्तर इच्छा असेल तर राजकारण करा. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसची पुन्हा एकदा बैठक पार पडली. अमरावतीत अद्यापही वंचितला पाठिंबा देण्याबाबत निर्णय झालेला नाही. उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय होईल असं सुनील देशमुखांनी म्हटलं. उद्या सकाळी पुन्हा अमरावती संदर्भात बैठक पार पडणार. वंचितला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये 2 मतप्रवाह असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वंचितला पाठिंबा काँग्रेस देणार किंवा नाही? नाही, स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे आम्ही जसं तुम्हाला सांगितलं की गटनेत्यांशी चर्चा केली. कारण की शेवटी गटनेते तिथे त्या नगरपालिकेमध्ये मतदान करून घेणार आहेत म्हणून आम्ही सगळं गटनेत्यांना बोलवलं होतं. गटनेत्यांशी अत्यंत विस्तृतपणे चर्चा झाली. तिथे काय हालचाली आहेत ते सगळं आम्ही समजून घेतल्या. तर आम्ही पक्षश्रेष्ठींना हे सांगणार आहे. निर्णय आम्हीच डिक्लेअर करू. आणि उद्या आता ही फक्त झाली नगरपालिकेची. महानगरपालिकेची बैठक उद्या सकाळी 11 वाजता आहे. 18 नगरसेवक आहेत, मोठा एक बल्क आहेत. तर उद्या त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत. उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही सगळ्यांना निरोप पाठवून जो हा निर्णय झालेला आहे तो निर्णय त्याची अंमलबजावणी होईल याची खात्री करून देऊ. तर राम मंदिराचा विषय 500 वर्ष रखडला होता तो मोदींनी सोडवला असं प्रमोद जठार यांनी म्हटलं. मुंबई गोवा मार्गाचं 10% काम राहिलं आहे असं प्रमोद जठार यांनी म्हटलं. पुढच्या वर्षापर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होईल असा दावा देखील प्रमोद जठारांनी केला. जनतेला का मोदी सरकार मोठं वाटतं तर 500 वर्षाचा प्रतीक्षा असलेलं 22 जानेवारी 2024 प्रभू रामचंद्राच्या मंदिराची प्रतिष्ठापना झाली. हा प्रश्न 500 वर्ष कितपत पडला होता. मध्यम वर्गातली मंडळी, महिला, तरुण यांना एकच वाटतं की 500 वर्षाचा हा प्रश्न सोडवला म्हणजे मोदी है तो मुमकिन है. नुसता मुंबई गोवा हायवेच आपण केला, ठीक आहे, 10% राहिला असेल तो पुढच्या वर्षी पूर्ण होईल. पण पूर्वी 12-14 तास आम्हाला लागायचे गोव्याला जायला. आता मुंबई ते गोवा 6 तासात पुढच्या वर्षी पूर्ण होईल. वेगवान जग झालं, वेगवान रस्ते झाले. तर दौंड नगर परिषदेचे नगरसेवक रोहित पाटलांचं जात प्रमाणपत्र रद्द झालंय. रोहित राजेश पाटलांचं नगरसेवक पद जाण्याची शक्यता आहे. खोटं प्रमाणपत्र मिळवून निवडणूक लढवल्याचा आरोप होता. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या 19 जूनला 60वा वर्धापन दिन पार पडतो. ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन मुंबईच्या शमुखानंद सभागृहात साजरा होणार आहे. निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिकांनो, तुम्ही येताय ना? वर्धापन दिनाच्या निमित्तानं पोस्टरमध्ये उल्लेख करण्यात आला. तर नांदी मठातील महादेवी हत्तीनीच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झालाय. महिनाभरात महादेवी हत्तीनीला पुन्हा मठात आणण्याची तयारी सुरू आहे. महादेवी हत्तीनीसाठी आवश्यक सोयी सुविधा उभारण्याचं सुरू आहे. नांदी मठ परिसरात महादेवी हत्तीनीच्या वास्तव्याची संपूर्ण व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर संबंधित HPC कडे पाठपुरावा करून महादेवी हत्तीनीला पुन्हा नांदी मठात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दुसरीकडे सध्या नांदी मठ परिसरामध्ये माधुरीसाठी आवश्यक सुविधांची उभारणी वेगानं सुरू आहे. ज्या ठिकाणी माधुरीला ठेवण्यात आलेला आहे त्या परिसरात शेड उभारणी, रंगरंगोटी तसंच हरित वातावरण निर्माण करण्यासाठी वृक्षारोपणाची कामं सुरू आहेत. माधुरी हत्तीन परत येणार आहे ते सर्वसामान्य जनतेच्या रेट्यामुळं. कोण किती मोठा असला, काही असलं तरी जेव्हा जनता ठरवते
त्यावेळी न्याय व्यवस्थेला सुद्धा जनतेसमोर झुकावं लागतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची माधुरी हत्तीन. लहान बाळापासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांच्या गळ्यातली ताईत असणारी माधुरी 11 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर काय होणार, पुन्हा नांदणीमध्ये येणार आहे याचा निश्चितच आम्हाला आनंद